नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 21 मे 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जे प्रश्न बघणार आहोत ते येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी तुम्ही MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. नागालँडमध्ये कॉफी उत्पादनाला चालना देण्यासाठी कोणते नवीन मिशन सुरू करण्यात आले? तर याचं उत्तर आहे कॉफी ऑफ नागालँड मिशन. कॉफी ऑफ नागालँड मिशन. तर हे मिशन ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते अधिकृतपणे सुरू करण्यात आले. तर नागालँडला देशातील एक मोठे कॉफी उत्पादक राज्य बनवणे हा महत्वाकांक्षी मिशनचा उद्देश आहे. तर या मिशन अंतर्गत अरेबिका आणि रोबस्टा कॉफीच्या वाणांसाठी विशेष क्लस्टर तयार केले जाणार आहे. तर कॉफी ऑफ नागालँड मिशन हे नुकतेच मिशन सुरू करण्यात आले नागालँडमध्ये कॉफी उत्पादनाला चालना देण्यासाठी. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. UIDAI चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच आधार चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे सौरभ विजय. सौरभ विजय. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा परीक्षेला येऊ शकतो. तर सौरभ विजय यांनी UIDAI चे नवीन CEO म्हणून अधिकृत पदभार स्वीकारला. त्यांनी माजी मुख्य अधिकारी विवेक चंद्र वर्मा यांची जागा घेतली. तर UIDAI हे देशातील सर्वोच्च वैधानिक संस्था असून ती इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. इटालियन ओपन 2026 पुरुष एकेरीचे विजेते कोण ठरले आहेत? तर याचं उत्तर आहे जॉनिक सिनर. जॉनिक सिनर हे याचं उत्तर आहे. अव्वल टेनिसपटू जॉनिक सिनर यांनी फायनलमध्ये ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. तर याच स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद एलिना स्वेतोलिना यांनी जिंकले. तर विशेष म्हणजे 1960 नंतर पहिल्यांदाच एका इटालियन जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळून नवा इतिहास रचला. तर इटालियन ओपन 2026 चे पुरुष एकेरीचे विजेते आहेत जॉनिक सिनर आणि महिला एकेरीचे विजेतेपद मिळाले आहे एलिना स्वेतोलिना आणि एका इटालियन जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळून नवा इतिहास रचला, जो 2060 नंतरचा हे इटालियन पुरुष जोडीचे विजेतेपद आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. डोगरी पंजाबी शब्दकोशाचे लेखक कोण आहेत, ज्याचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले? तर याचं उत्तर आहे चंदन नेगी. चंदन नेगी. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा एक परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध लेखक दिवंगत चंदन नेगी यांनी संकलित केलेल्या शब्दकोशाचे प्रकाशन करण्यात आले. तर डोगरी आणि पंजाबी या दोन समृद्ध प्रादेशिक भाषातील सांस्कृतिक आणि भाषिक संबंध अधिक दृढ करणे हा यामागचा उद्देश आहे. तर या ऐतिहासिक भाषिक पुरस्काराचा भव्य सोहळा जम्मू येथे करण्यात आला. तर चंदन नेगी यांनी डोगरी पंजाबी शब्दकोश ह्याचे लेखन केले आहे, ज्याचे नुकतेच प्रकाशन झाले हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांच्या हस्ते. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मिशन सिक्कीम ऑर्गॅनिक्स खालीलपैकी कोणी सुरू केले? मिशन सिक्कीम ऑर्गॅनिक्स खालीलपैकी कोणी सुरू केले? तर याचं उत्तर आहे ज्योतिरादित्य सिंधिया. तर सिक्कीमच्या ऐतिहासिक 51व्या दिनाचे म्हणजे 16 मे रोजी सिक्कीमच्या 51व्या राज्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते हे मिशन सुरू करण्यात आले. तर सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी या नवीन योजनेअंतर्गत 360 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर सिक्कीम हे देशातील आणि जगातील पहिले 100% सेंद्रिय शेती करणारे राज्य आहे, म्हणजेच ऑर्गॅनिक शेती करणारे राज्य आहे. तर मिशन सिक्कीम ऑर्गॅनिक्स हे नुकतेच सुरू करण्यात आले आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू.
लोकसभेच्या महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर आहे डॉक्टर दगुबती पुरंदेश्वरी. तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण संसदीय महिला सक्षमीकरण समितीची पुनर्रचना व स्थापना केली आहे. तर या समितीमध्ये एकूण 30 सदस्य असतात, तर ज्यापैकी 20 लोकसभेचे आणि 10 राज्यसभेचे प्रतिनिधित्व करतात. तर महिला सक्षमीकरण समिती जी आहे ही देशातील महिलांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि समान हक्काबाबत सरकारला थेट शिफारशी व मार्गदर्शन करते. तर ही एक महत्त्वाची समिती आहे. तर या समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर दगुबती पुरंदेश्वरी यांची निवड करण्यात आली आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. ग्रामीण महिलांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार देण्यासाठी NHAI ने कोणते प्रकल्प सुरू केले आहेत? तर याचं उत्तर आहे प्रोजेक्ट सक्षम हे याचं उत्तर आहे. तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रसिद्ध व्हर्टिस फाउंडेशन यांच्या महत्त्वपूर्ण कराराअंतर्गत हा प्रकल्प सुरू झाला आहे. तर या प्रकल्पाअंतर्गत 6000हून अधिक तरुणांना प्रशिक्षण दिले असून त्यात 80% महिलांचा समावेश आहे. तर महिला सक्षमीकरण अधिक गतिमान करण्यासाठी संपूर्ण देशभरात विशेष 12 कौशल्य केंद्रे या अंतर्गत चालवली जातात. तर प्रोजेक्ट सक्षम हा सुरू केला आहे ग्रामीण महिलांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार देण्यासाठी NHAI ने म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतातील पहिली AI आधारित फिजिटल बँक शाखा कोणी सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे स्लाइस स्मॉल फायनान्स बँक. स्लाइस स्मॉल फायनान्स बँक. तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या हस्ते गुवाहाटी येथे पहिल्या शाखेचे भव्य उद्घाटन करण्यात आले. तर फिजिटल याचा अर्थ काय आहे? तर प्रत्यक्ष पारंपरिक बँक शाखा आणि प्रगत डिजिटल तंत्रज्ञान यांचा उत्कृष्ट संगम म्हणजेच फिजिटल बँक शाखा होय. तर या डिजिटल शाखेत संपूर्णपणे AI आधारित ग्राहक सेवा आणि स्वयंचलित डिजिटल खाते उघडण्याची सोय उपलब्ध आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. इराकचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान नुकताच कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे अली फलीह कादिम अल जैदी. अली फलीह कादिम अल जैदी. तर ते अवघ्या 40व्या वर्षी इराक सारख्या देशाच्या सर्वोच्च कार्यकारी पंतप्रधान पदाची त्यांच्या हाती सूत्र देण्यात आली आहे. तर ते इराक देशाच्या राजकीय इतिहासातील आजवरचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. त्यांचं वय आहे 40 वर्षे. त्यांनी इराकची ऐतिहासिक राजधानी बगदाद येथे अधिकृतपणे पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तर इराकचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून होण्याचा मान कोणाला मिळाला आहे? तर अली फलीह कादिम अल जैदी. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.